आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात करिअरवर लक्ष देताना आपण आपले छंद, पॅशन यासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. पण काही व्यक्ती मात्र याचा मेळ बरोबर साधतात. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे सक्सेसफुल बिझनेसमन आणि अपूर्वा प्रोडक्शनचे सर्वेसर्वा श्रीयुत सुमुख वर्तक. सर, तुम्हाला अपूर्वा प्रोडक्शन्स का सुरू करावंसं वाटलं आणि याची सुरुवात कधी झाली? अ, अपुरा प्रोडक्शनची सुरुवात कशी झाली हे सांगायच्या आधी जस्ट थोडं मला तुम्हाला फ्लॅशबॅकला घेऊन जावं असं वाटतंय. वेन आय वॉज इन स्कूल, शाळेमध्ये असताना जे आपलं वार्षिक संमेलन असतं त्या संमेलनामध्ये आय ॲक्टेड कपल ऑफ टाइम्स. आणि मला खरं सांगायचं तर मला ॲक्टिंगमध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता. रादर माय ऑलवेज इंटरेस्ट बिहाइंड द सीन्स, की एखादा कार्यक्रम करायच्या मागे जी काही बॅकस्टेज टीम असते तर ते कसं सगळं प्लॅन करतात त्याच्यामध्ये नेहमी मला इंटरेस्ट असायचा. सो त्याच्यानंतर मला कॉलेज डेजमध्ये ऑलवेज आय वॉज पॅशनेट अबाउट जे कॉलेजमध्ये ॲक्टिव्हिटीज होतात, जे व्हॉट यू कॉल्ड कॉलेजची फंक्शन्स असतात त्याच्यामुळे ऑलवेज आय यूज टू टेक अ पार्ट. आणि मी त्याचं सगळं बॅकस्टेजचं सगळं मॅनेज करायला लागलो. आणि एक मला प्रसंग आठवतोय, अजूनही मी त्याला किती 20 वर्ष झाली. मी तो प्रसंग विसरलेला नाहीये. मी आपलं ठाण्यातलं जे उपवन आहे, उपवन लेक, तिकडे ना सांगली आणि साताऱ्यावरनं मुलं आली होती. आणि ते त्या उपवन लेकच्या इकडे रस्त्यावर पथनाट्य करत होती. आणि इतकं सुंदर पथनाट्य होतं, मला काही माहिती नव्हतं. लाईक मी तिकडे उभा होतो आणि ते पथनाट्य बघत होतो. ते पथनाट्य जवळजवळ 20 ते 25 मिनिटाचं होतं. ते पथनाट्य झाल्यानंतर ती मुलं ना असं बऱ्याच लोकांकडे देवर आस्किंग फॉर हेल्प, की आम्हाला पथनाट्य करायचं, अजून बऱ्याच ठिकाणी करायचं आहे, पण आम्हाला आर्थिक मदत मिळत नसल्यामुळे आम्ही ते करू शकत नाही. मला कोणाचं नावं घ्यायची नाहीये, पण आपण म्हणतो ना की काही पॉलिटिकल लोकांना सुद्धा ते अप्रोच झाले, पण कोणाकडे त्यांना मदत मिळाली नाही. आणि तेव्हा माझ्या मनात घरी आल्यानंतर एक स्ट्राईक झालं की यार, आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. आणि ह्यांचे पथनाट्य आहे जस्ट बिकॉज त्यांना स्टेज मिळत नाहीये किंवा आर्थिक परिस्थिती नाहीये म्हणून आपण ते ते त्यांना करता येऊ शकत नाही, ही भावना कुठेतरी मनामध्ये असं थोडं दुःख होत होतं. आणि मी ठरवलं की ह्या अशा मुलांसाठी आपण काहीतरी एक संस्था स्थापन केली पाहिजे. आणि दॅट टाइम इनफॅक्ट आय वॉज वर्किंग. माझा व्यवसाय हा मी बराच उशिरा सुरू केला. दॅट टाइम आय वॉज वर्किंग. पण ही मनात भावना होती की अशा मुलांसाठी जे छान म्हणजे गाणं गात असू देत, पथनाट्य असू देत, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यामध्ये कलागुण असू देत, त्यांना आपण स्टेज उपलब्ध करून द्यायला पाहिजे, ही भावना मनामध्ये होती. आणि जसे बरीच वर्ष पास ऑन झाली तर मला एक अपॉर्च्युनिटी छान मिळाली की हिंदू जागृती गणेशोत्सव मंडळाच्या निमित्ताने 2009 मध्ये आम्ही झी टीव्हीच्या सर्व कलाकारांना बोलवतो आणि त्यांचा मुलाखतीचा कार्यक्रम होता. मला त्या सिरियलचं नाव आठवत नाहीये. तर त्यांना बोलवतो तेव्हा मी फर्स्ट त्या मंडळासाठी स्पॉन्सरशिप दिली होती. आणि तेव्हा संस्था नव्हती, तेव्हा सुमुख वर्तक प्रस्तुत असं बॅनर वर नाव होतं. आणि तो माझा आयुष्यातला पहिला शो जो मी स्पॉन्सर केला आणि आय वॉज अ पार्ट ऑफ दॅट शो. आणि त्याच्यानंतर जी प्रवासाला सुरुवात झाली, मग 2019 मध्ये एकदमच मोठा असा ग्रँजर शो करायचं भाग्य मला लाभलं. तो म्हणजे सुरेश वाडकर, रवींद्र साठे आणि श्रीधर फडके यांचा आपण घाणेकरला 2019 मध्ये शो केला होता. आणि विच वॉज अ व्हेरी हाऊसफुल शो. त्याने एक छान मला मोटिवेशन मिळालं. आणि तेव्हापासून जो प्रवास सुरू झाला की म्हणजे अजूनही तो प्रवास देवाच्या कृपेने चालू आहे. त्याच्यामध्ये ह्या 2009 पासून बरेच आपण पॉप्युलर शोज केले, जसे आपलं त्रिदल असेल, तीर्थविठ्ठल असेल, जो गेले आपण जवळजवळ आता 7 वर्ष, म्हणजे तीर्थविठ्ठल हा शो गेले 14 वर्ष होतं, पण मी जवळजवळ 7 वर्षापासून त्या संस्थेची असोसिएट आहे. त्याच्यानंतर रामरक्षा विस्तारच असेल, तो धनश्री लेलेंचा निरूपणाचा कार्यक्रम होता. त्याच्यानंतर श्यामरंग आहे, राधायन आहे. आणि काही आपण शॉर्ट फिल्म्स पण केल्या. शॉर्ट फिल्म्स करताना उद्देश एवढाच होता की वुमन्स डेला 8 मार्चला एक मूवी रिलीज करायची. आणि त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट असा होता की एक 5 मूवीची सिरीज करायची, की धिस मूवी और धिस कॉन्सेप्ट इज डेडिकेटेड
कम्प्लिटली फॉर ऑल वुमन्स ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि त्याच्यामध्ये एखादी स्टोरी घेऊन म्हणजे बऱ्याच अजूनही स्त्रियांचे काही समस्या आहेत, त्या समस्या 10 मिनिटात शॉर्ट फिल्म मध्ये मांडायच्या आणि ते 8 मार्चला रिलीज करायचं ठाण्यामध्ये. आज आपण 3 मूवीज केल्या ज्या युट्यूबवर अवेलेबल आहेत. तर असे एक गोष्टी म्हणजे अपुरा प्रोडक्शनचा उद्देश नुसतेच कार्यक्रम करून त्याची पब्लिसिटी घेणं हा नसून प्रत्येक कार्यक्रम करण्यामध्ये काहीतरी एक हेतू असतो, काहीतरी एक चांगले विचार असतात. आणि आतापर्यंत जर आपल्या युट्यूबवर किंवा फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर जर बघितले, प्रत्येक कार्यक्रम जो आपण डिलिव्हर्ड केलाय तो प्रत्येक कार्यक्रम दर्जेदारच आहे. आपण असे नाही की एक कॉन्सेप्ट आला, चल ह्याला गरज आहे, आपण ह्याला मदत करूया, असं नाही. एक आपण अपुरा प्रोडक्शन दर्जा मेंटेन केलाय आणि तो दर्जा मी अपुरा प्रोडक्शनचा सर्वेसर्वा म्हणून मी कमिटमेंट देतो की तो दर्जा माझा शेवटपर्यंत हा दर्जा मेंटेन राहणार. आणि अशी अपुरा प्रोडक्शनची सुरुवात झाली आणि टिल डेट बाय ग्रेस ऑफ गॉड अतिशय सुंदर असे कार्यक्रम आपण लोकांसमोर प्रस्तुत करतो. सर, आतापर्यंत तुम्ही म्हणालात की आतापर्यंत बरेच शोज अपूर्वा प्रोडक्शनने प्रोड्यूस केलेले आहेत, पण या सगळ्यांमधला सगळ्यात मेमोरेबल असा तुमचा मेमोरेबल शो कुठला? फार चांगला प्रश्न विचारलात. जसं मी आता म्हटलं की आपण सगळेच कार्यक्रम दर्जेदार करतो, पण त्याच्यातनं सुद्धा असे काही कार्यक्रम अतिशय जे आठवणी कायमच्या आपण त्या बरोबर आपल्या घेऊन जातो. तर सुरक्षित असा मी म्हटला पहिला कार्यक्रम तो अतिशय मेमोरेबल आहे. नॅचरली माझं ते पहिला कार्यक्रम इट्स माय फर्स्ट बेबी असं म्हणू शकतो. तर तो माझा अतिशय छान मेमोरेबल असा कार्यक्रम होता. त्याच्यानंतर तीर्थविठ्ठल, त्रिदल, रामरक्षा, श्यामरंग, रामरक्षा विस्तारित, श्यामरंग, राधायन असे बरेच कार्यक्रम आहेत की जे अतिशय मेमोरेबल आहेत, जे रसिक प्रेक्षकांच्या कृपा आशीर्वादाने त्याला खूप छान असा रिस्पॉन्स आला. म्हणजे आपल्या जे युट्यूबच्या चॅनलवर तुम्ही बघितलं तर रामरक्षा विस्तारित जो धनश्री रेव्हन्स आहे त्याला जवळजवळ 3-3.25 लाख व्ह्यूअर्स आलेत. म्हणजे मला एक असा छान एक्सपिरियन्स शेअर करावा असं वाटतो की दुबई आणि युकेच्या मित्रांनी मलाच ते शो मला पाठवले की अरे हा त्रिदलचा शो खूप छान आहे, बघणार काय. त्याला जस्ट एक मेसेज केला की अरे आपलाच शो आहे. सो असे काही छान एक्सपिरियन्सेस आले. इव्हन सेम त्रिदलच्या बाबतीत, रामरक्षाच्या बाबतीत सुद्धा. तर असे एक 7-8 असे मेमोरेबल शोज आहेत की ज्याला रसिक प्रेक्षकाने उदंड असा प्रतिसाद आम्हाला दिला. पुढे जाऊन मी तुम्हाला असं विचारेन की एखादा कुठला शो प्रोड्यूस करायचा याचा तुमचा काही स्पेसिफिक क्रायटेरिया आहे का? काय होतं की आज आमच्या बऱ्याच म्हणजे मेलवर माझं सगळं सोशल मीडिया ही कंपनी बघते, त्यामुळे माझा थोडा भार हलका झालाय. पण तरी सुद्धा कसं आहे की क्रायटेरिया असं म्हणण्यापेक्षा आता माझ्याकडे मेलवर बरीच प्रपोजल येतात. तर त्या प्रपोजलमध्ये आपण एखादा म्हणतो ना की एखादा कॉन्सेप्ट आपल्याला आवडला, वो दिल को छू गया. मग त्याच्यामध्ये कोण स्टारकास्ट आहे हे बघण्यापेक्षा एखादा तो कॉन्सेप्ट मनाला अगदी आपण म्हणतो ना दिल को छू गया तसा कॉन्सेप्टवर करायला मला आवडतं. क्रायटेरिया असा म्हणणं कठीण आहे, पण शेवटी कसं असतं की एखादा माणूस जो कॉन्सेप्ट घेऊन येतो, आय हॅव अ ट्रिमेंडस रिस्पेक्ट फॉर दॅट पर्सन. कारण मी स्वतः शो प्रोड्यूस करतो, त्यामुळे मला एखादा शो प्रोड्यूस करताना किती आपला तो शो जवळचा आहे आणि किती त्याच्यामध्ये भावना आहेत आणि किती आपण त्याच्यासाठी हार्डवर्क केलंय आपल्याला माहिती असतं. त्यामुळे मला कोणाचाही डिसरिस्पेक्ट करायचं नाही की हा एखादा शो त्यांच्या दृष्टीने तो चांगला असेल, इव्हन चांगलाही असेल, माझं म्हणणं नाही. पण शेवटी दॅट कॉल इज टू प्रोड्युसर की तो शो करायचा की नाही करायचा. आणि एखाद्या शोला जेव्हा मी नाही म्हणतो तेव्हा माझे काही लाईन्ड अप 2-3 शो असतात की ज्याच्यामध्ये ऑलरेडी आय हॅव इन्व्हेस्टेड टाइम अँड मनी. त्यामुळे सुद्धा मला तो शो इमिजिएटली घेणं शक्य होत नाही. त्यामुळे कोणी त्याचं असं वाईट वाटून घेऊ नका. पण डेफिनेटली जर प्रपोजल्स आली तर डेफिनेटली मी त्याचा विचार केला जाईल. पण नाही म्हटलं तर त्याच्यामध्ये देर आर लॉट ऑफ रिझन्स. तुमचा डिसरिस्पेक्ट करायचा नसतो किंवा तो शो चांगला नसतो किंवा सारखाच चांगली नसते म्हणून असं नाही. तर तुम्ही त्याचा प्लीज गैरसमज करून घेऊ नका. पण डेफिनेटली जर कॉन्सेप्ट चांगला असेल तर डेफिनेटली आम्ही विल कन्सिडर दॅट शो. सर, खूप छान. आता इथून पुढे भविष्यात अपूर्वा प्रोडक्शन्सचे काय प्लॅन्स आहेत त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. ॲज आय सेड की अपुरा प्रोडक्शन म्हणजे आपण जसा क्रायटेरिया म्हटला, स्पॉन्सर्ड शोज, अपुरा प्रोडक्शनने प्रस्तुत केलेले शो आणि
प्रोड्यूस केले शो. दीज आर द 3 कॅटेगरीज. आता अपुरा प्रोडक्शननी स्पॉन्सरशिप बऱ्याच प्रमाणात कमी केले. आता मेजरली वी आर प्रेझेंटिंग द शो अँड वी आर प्रोड्युसिंग द शो. सो आत्ता जसे रुद्रनाथजींचा एक आपण कार्यक्रम केला होता, तो आपण प्रेझेंट केला होता. आर.डी. बर्मन यांचा जो कार्यक्रम केला तो आपण प्रेझेंट केला होता. त्याची कॅल्क्युलेशन्स, त्याची इक्वेशन्स आर टोटली डिफरंट. तर अपुरा प्रोडक्शन हेन्सफोर्थ शो प्रेझेंट करणार आणि प्रोड्यूस पण करणार शोज. ॲज आय सेड की प्रोड्यूस करताना प्रत्येक गोष्टीचा क्रायटेरिया आणि त्याचं स्क्रिप्टिंग हे अतिशय महत्वाचं असतं. त्याप्रमाणे आपण प्रोड्यूस करणार. आता आपण एकच शो आपण आता इन्स्टा आणि FB वर बघितलं असेल अपुरा प्रोडक्शनच्या एहसास द डिव्हाइन गझल एक्सपिरियन्स. आपण आता तो शो प्रोड्यूस केलाय. त्याचे आता 6 शोज झाले. आता पुढचे शोजच्या डेट्स तुम्हाला इन्स्टा आणि FB सोशल मीडियावर तुम्हाला कळतीलच त्या शो. तर आता तो एक शो आमचा चालू आहे आणि अजून एक मूव्हीचं स्क्रिप्ट सुद्धा माझं आता त्याचं रीडिंग चालू आहे. तर अशा प्रकारे प्रेझेंट ऑफ द शो आणि प्रोडक्शन हे कंटिन्युअस माझं चालूच राहणार आणि सगळे दर्जेदारच असणार याची मी तुम्हाला ग्वाही देतो. तर एखादी चांगली संकल्पना आहे आणि आम्हाला पुढं प्रोडक्शन पर्यंत पोहोचायचं असेल तर यासाठी काय करू शकतो? छान प्रश्न विचारलात. अपुरा प्रोडक्शनचं टोटल सोशल मीडिया आणि अपुरा प्रोडक्शन हँडल हे अप मीडिया कंपनी करते. तर खाली दिलेल्या नंबरवर त्यांचे ईमेल ID आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्याच्यावर डेफिनेटली तुम्ही तुमचं प्रपोजल पाठवू शकता आणि तुम्हाला 2 ते 3 दिवसात तुम्हाला त्या प्रपोजलवर फीडबॅक येईल डेफिनेटली.